राजा त्याच्या कस्टमरची वाट पाहत असतो आणि तो विचार करतो की किती उशीर लावतात हे. अशा लोकांवरती ना जास्तीचे चार्ज करायला हवेत. इतक्यातच एक सुंदर मुलगी येते आणि राजा तिला इम्प्रेस करायला जातो. ती मुलगी गाडीत बसते तेव्हा आरशात तो तिला निहाळत असतो. ती मुलगी OTP सांगते. राजा त्याला विचारतो की पुढे? ती सांगते की OTP आहे ना. राजा म्हणतो की हो हो तेवढाच आहे. आता तिच्यापुढे मस्त रुबाब झाडायचा म्हणून हा गॉगल बिगल घालतो हा. पण बिचाराचा इतका मोठा पचका होतो ना, कारण त्या मुलीचा बॉयफ्रेंड तिथे येतो गाडीमध्ये आणि त्या दोघांना एकमेकांशी छान गप्पा मारताना बघून याचा चेहरा मात्र पडतो. गुपचूप काहीच न बोलता हा गाडी हलवतो. अवनीच्या घरी सर्वजण नाश्त्यासाठी बसतात. महेश अवनीला हाका मारतो. अवनी काही खाली येतच नाही. त्यावर तो संतापतो. चंद्रकांत सांगतो की जाऊ देत, तिला वेळ घेऊ देत. त्यावर महेश चिडून म्हणतो की बाबा तुम्हीच तिला लाडावून ठेवलेत. त्यावर चंद्रकांत सांगतो की अरे आता 4 दिवसांची पाहुणी ती गेल्यानंतर तिला बघायला तरसशील. चंद्रकांत विचारतो की बरं पाहुण्यासाठी हॉटेल वगैरे बुक केलं आहे ना. महेश सांगतो की मी बुक केलं आहे, पण विवांचं असं म्हणणं आहे की त्यांची प्रॉपर्टी आहे नाशिकमध्ये, तर त्यांना तिथेच राहायचं आहे. त्यावर अवनीची आई विचारते की अरे पण लग्नाच्या आधी आपण मुलीला त्यांच्याकडे कसं काय ठेवायचं. चंद्रकांत तिला फटकारतो की बाई आपण 2026मध्ये जगतोय, जरा मॉडर्न हो विचारांनी. आपली मुलगी जर तिथे राहिली तर त्यांचे स्वभाव करतील एकमेकांना, छान गप्पा होतील त्यांच्या. अगं त्यानिमित्ताने त्या सगळ्यांचं भेटणं होईल. थोडीच अवनी एकटीच राहणार आहे का त्या घरात? तिचे सासरकडचे मंडळीसुद्धा असतील आणि निदान तिथे राहिलेले ती माणसं कशी आहेत ते सुद्धा तिला कळेल ना. त्यावर अवनीच्या आईचे प्रतिक्रिया असते की इतकं छान स्थळ चालून आलंय, मग ती हट्ट धरून का बसते? सतत शिकायचं आहे, लग्न नको असं का म्हणते? त्यावर स्वाती समजावते की आई नाही म्हणजे सगळं अचानकच घडतंय ना. तिची शिकायची इच्छा होती आणि हे सगळं तिच्या वाट्याला आलं, त्यामुळे ती जरा नर्वस झाले. त्यावर चंद्रकांत विचारतो की हो पण शिकून ताई काय डॉलर आणि युरोमध्ये पैसे कमवणार होती? त्यावर स्वाती अचानक बोलते की बाबा सगळेजण पैशांसाठी करत नाहीत ना, काही लोकांचं पॅशन नावाची पण गोष्ट असतेच. त्यावर चंद्रकांत महेश दोघेही तिच्याकडे डोळे वटारून बघतात. ती घाबरते आणि सॉरी बोलून तिथून निघून जाते. अवनीची आई स्वातीची समजूत घालते की स्वाती अगं इतकं छान स्थळ परत चालून येणार आहे का. त्यावर महेश तिलाच विचारतो की स्वाती अगं तू पण इंजिनियर आहेस ना, आणि तुला सांग की आम्ही कधी अडवणूक केली आहे तुझी? शिकू नकोस, नोकरी करू नकोस, घरातच बस, असं कधी बोललोय का आम्ही तुला? चंद्रकांतच्या समोर काय बोलायचं याची प्रॅक्टिस करत असते अवनी. बाबा अहो मी काही स्वप्न लहानपणापासून पाहिली आहेत ना, आणि मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. मला ना नाही लग्न करायचं आहे त्या पावसर मुलाशी, आणि तरीही तुम्ही जबरदस्ती लग्न लावलंत ना, तर मग मी पोलिसात कंप्लेंट करेन ना तुमची. पुन्हा तिची चूक तिच्या लक्षात येते की नाही मी बाबांसोबत असं नाही बोलू शकत. बाबांना किती वाईट वाटेल, पण बाबा मला नाही लग्न करायचं आहे त्या बाउन्सर मुलाशी. आयुष्यभर मला त्याच्यासाठी प्रोटीन शेक नाही बनवायचं आहे. त्याला बायको नको आहे. त्याला ना आयुष्यभराची कामवाले हवे त्याच्यासाठीची. अवनीला सुचतच नसतं की हे लग्न ती कसं थांबवू शकेल. इकडे राजाच्या गाडीमध्ये ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड दोघेही चाललेले असतात. ती मुलगी त्या मुलाला सतत सांगत असते की आपण करूयात ना लग्न. त्यांचं ते डेस्टिनेशन वेडिंग बघितल्यानंतर माझी ना खूप इच्छा होते लग्न करायची. पण तो मुलगा सांगतो की मला नाही करायचं आहे इतक्या लवकर लग्न, त्यापेक्षा आपण लिव्ह इनमध्ये राहूयात ना. मुलीला तो निर्णयच पटत नाही त्याचा. ती त्याला खडसावते की अरे प्रेम करतोस ना माझ्यावरती, मग लग्न करायला काय हरकत आहे. आता त्या दोघांचं बोलणं राजा गुपचूप ऐकत असतो, काहीच बोलत नाही. पण तो मुलगा चिडतो आणि सांगतो की ए तू थांबव रे गाडी. तो मुलगा रागाने गाडी थांबवायला सांगतो. राजा गाडी थांबवतो. तो रागात निघून जातो. ती मुलगी त्याला अडवण्याचा प्रयत्न करते आणि राजाला ती पैसे किती झाले विचारते. पण राजा सांगण्यापूर्वी ती जास्तीचे पैसे देऊन मोकळी होते आणि त्या मुलाला मागेच लागलेले असते लग्न कर म्हणून. तेव्हा तो सांगतो की लग्न नाही करणार, लिव्ह इनमध्ये राहायला तयार आहे मी. आता त्या दोघांची वादावादी चालूच असते आणि ते बघून राजा विचार करतो की काय चाललंय इथे यांचं.
एकतर इथे ती मुलगी मागे लागली आणि याला लग्न करायचं नाही, आणि इथं कवाचा आम्ही कुडक्याला भाशिंग बांधून बसतोय आणि मुलगीच मिळत नाही. तो विचारतो की देवी आई, अगं माझ्यासाठी कुणी राखून ठेवले की नाही. इकडे चंद्रकांतच्या घरी विवान आणि त्याची आई आलेली असते. आता ते लोक खरेदीला जाणार असतात. इतक्यात अवनी हिंमत करून खाली येते चंद्रकांतला बोलण्यासाठी. पण तिची नजर जेव्हा विवानवरती पडते, हा पावसर इथे परत का आलाय? अवनी पळ पटकन. तिचं मन तिला सांगतं. आता अवनी माघारी फिरते, पण इतक्यात चंद्रकांतचं लक्ष जातं. चंद्रकांत बळजबरी तिला बोलावून घेतो. अवनी नाईलाजास्तव येते. विवान विचारतो की ही परत का जात होती. त्यावर तिची आई सांगते की बहुतेक तुम्हाला बघल्यानंतर लाजले असेल ते. अवनी मनातच संतापते की काय संबंध, याला का लाजू मी. अवनीची सासू विवानची आई आहे, ती तिला विचारते की अवनी तू तयार आहेस ना. चंद्रकांत स्वतःच सांगतो की हो हो ती तयारच आहे. बरं विवान, मी काय म्हणतो की मी एखादा ड्रायव्हर बघून ठेवतो हा. नाही म्हणजे कसं आहे, पार्किंगला वगैरे जागा शोधायची असली तर प्रॉब्लेम होतो ना. विवान सांगतो की ड्रायव्हर त्याची काही गरज नाही आहे. बरं मी काय म्हणतो की आपण 2 गाड्या घेऊन जायचं आहे का. नाही म्हणजे इथे खूप जणं दिसत आहेत मला. चंद्रकांत सांगतो की नाही 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 नाही, मी नाही येते, माझं महत्त्वाचं काम आहे, तुम्ही अवनीला घेऊन जा. विवान आणि त्याची आई पुढे जातात. अवनीला ते हाक मारतात. चंद्रकांत अवनीला सांगतो की जा खरेदीला आणि मनसोक्त खरेदी करा. या निमित्ताने तुला विवानच्या आवडीनिवडीसुद्धा कळतील. आता अवनीच्या इतकं जीवावर आलेलं असतं जाणं. तिच्यासोबत तिचे दादा बहिणीसुद्धा जाणार असतात. इकडे तांगड्यांच्या घरी यशोदा थालीपीठं बनवत असतो. पाण्या, धन्या आणि अण्णा तिघेसुद्धा थालीपीठाची आतुरतेने वाट बघत असतात. अण्णा हाक मारतात की अरे किती वेळ, असले स्लो काम करून कसं चालेल. आणि तो एक थालीपीठ आणून अण्णाच्या ताटात वाढतो. अण्णा म्हणतात की इतकं स्लो काम, आता दुसरं झालं की पटकन आणून वाढ. त्यावर पाण्यात टोमणे मारतो की ओ खादाड माणूस, तुमच्यासाठी बनवून ना जायचा तो वर आणि आम्हाला ठेवायचा उपाशी. त्यावर अण्णा यशोदाला टोमणे मारतात, तो कसला वर जातोय, त्याच्या त्याने स्वयंपाक सुटणारच नाही आहे. पोरगी बघायला गेलं तर तिथे वडे तळून आलेही. इतक्यातच याच्या जातं लग्न ठरवणारे मध्यस्थी काळे मामा येतात. ते विचारतात की अण्णा येऊ का घरात. त्यावर अण्णा काय म्हणतात, ए नको, जेवतोय. पण पाण्याने बघितलेलं असतं. पाण्या म्हणतो की अण्णा काही काय बरत आहे, मध्यस्थ आहेत ते. आणि तो आग्रहाने त्यांना घरात बोलावतो. आता अण्णा तोंड फिरवून बसतात. काळे मामांच्या पण तोंडाला पाणी सुद्धा थालीपीठ बघून. यशोदा पटकन त्यांना पाणी आणून देतो. पाण्या त्यांना सांगतो की यशोदा, काळे मामांसाठी पण एक थालीपीठ बनवून घे की. पाण्या विचारतो की काय मुलीकडचा निरोप आलाय काय. काळे मामा सांगतात की होय. त्यावर अण्णा आधीच नट लावून बसतात की काय वेगळा निरोप यायचा आता. पण इथे सगळ्यांसाठी अनपेक्षित असा ट्विस्ट येतो. ते सांगतात की निरोप वेगळाच आहे. काय आहे, थालीपीठाबरोबर शिरा बी करा म्हणतोय मी. म्हणजे पाण्या विचारतो की काय, म्हणजे आमच्या यशोदा मुलीकडच्यांना पसंत आहे. ते सांगतात की होय. कोणाला विश्वासच बसत नाही. त्याने विचारतो की पानादा चिमटा काढ बरं मला. तो चोराचा चिमटा घेतो आणि खरंच असतं ते. आता यशोदाला मुलीकडच्यांनी पसंत केलंय, म्हणजे आता घराला बाईचा आशीर्वाद लागणार. म्हणून या सगळ्यांच्या आनंदाचा पारावरच राहत नाही. आनंदाने एकमेकांना मिठा मारतात, नाचतात. त्यांना काय करावंच सुचत नसतं आता. अण्णा तर मोठं मोठं फुशारका मारायला लागतात की बघा, मी म्हटलं होतं ना, काय तुमच्या सुलवात्याचा साप लागणार आपल्या घराला. आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लागणार. आनंदाच्या भरात अण्णा बाहेर येऊन अंगणात नाचत असतात. तेव्हा सुलवात्याने नमिताचं लक्ष जातं. ते दोघेही त्याला पाहत असतात. यशोदा पटकन येऊन अण्णांना घरात घेऊन जातो. अण्णा त्याला पण नाचवत नेतात. त्यावर सुलवात्या चिडचिड करते की बघ पेताड कुठलं, काळ ना येळ, अंगणात नाचत सुटले. ते टोमणे मारून घरात निघून जाते. इकडे आता अवनी खरेदीला जाणारच असते. अवनीची सासू गाडीत जाऊन बसते खरी. त्यानंतर मध्ये अवनी बसते, पण आता तिच्या बाजूला स्वाती बसणार त्याआधीच अचानक येऊन विमानच तिच्या बाजूला बसतो. अवनीची इतकी चिडचिड होते की हा बाउन्सर का बसला इथे अडचण करायला. आणि ती डोळ्यांनी खुणावून स्वातीला मदत मागते. स्वातीला कळतच नसतं. विवान उलट तिला थँक्यू म्हणतो की तिला
त्याला अवनीसोबत बसता आलं तिच्यामुळे. पण आता अवनीला जर त्या बाउन्सरच्या तावडीतून वाचवायचं आहे तर स्वातीच एक स्ट्रॅटेजी प्लॅन करते. मुद्दामच ती पुढे तिच्या नवऱ्यासोबत महेशसोबत बसते, पण विचारते की तू नीट चालवशील ना गाडी? झोप नाही ना लागणार तुला? त्यावर तो डोळे वटारून म्हणतो की अवनी, स्वाती, अगं काय हे? नाही म्हणजे एकदा कधीतरी मला झालं होतं तसं, मग काय आयुष्यभर तू ऐकवतच राहणार आहेस का? त्यावर स्वाती मुद्दा म्हणते की नाही म्हणजे डुलके वगैरे लागली तर? आता अवनीची सासू घाबरते की काय, तुम्हाला गाडी चालवताना डुलकी लागते? आता महेश त्याच्यावरती काही स्पष्टीकरण देणार त्याआधी विवानची आई त्याला विनंती करते की विवान, तूच चालव बाबा गाडी. तेव्हा विवान गुपचूप गाडीखाली उतरतो आणि तोच ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतो आणि स्वाती पटकन अवनीजवळ जाऊन बसते. आता अवनी तिचे आभार मानते हा, तेही डोळ्याने खुणावून. तिला इतकं छान वाटत असतं की स्वातीने निदान आत्ता तरी त्या बाउन्सरच्या कचाट्यातून वाचवलं तिला. आणि सर्वजण आता खरेदीला जायला निघतात. इकडे अण्णांच्या आनंदाचाच पाराभार राहिलेला नसतो आणि आनंदाने ते म्हणतात की माझा पोरगा आहे तो, पाया पड. त्यावर यशोदा काळेमामांच्या पाया पडतो. अण्णा म्हणतात की अरे माझ्या. यशोदा त्यांचा पण आशीर्वाद घेतो. काळेमामा म्हणतात की मग मी पण कौतुक केलं नाही काय पोरींकडं त्याचं? त्यावर अण्णा म्हणतात की बरोबर आहे, तुम्हाला कमिशन पाहिजे ना. काळेमामांना राग येतो. यशोदा लगेच सावरासावर करतो की आहेर आहेर मानायचं होतं अण्णांना. त्यावर काळेमामा स्पष्टीकरण देतात की काय आहे, आहेर बिहेरासाठी कमिशनसाठी काम करत नाही हा आपण. नाही म्हणजे लग्नाच्या गाठी सर्गात जुळतात. हे जरी खरं असतं ना तरी पण ते जमिनीवर पण जुळवून आणू शकतो हे सिद्ध करायला काम करतो. पाण्या कौतुक करतो, वा काय भारी काम करता राव तुम्ही. पाण्या यशोदाला काळेमामांसाठी थालीपीठ बनवून आणायला सांगतो. ते जाण्यापूर्वीच काळेमामा एका अडचणही सांगतात. ते सांगतात की एक पोरं अडचण आहे. काय आहे, मुलीकडच्यांनी सांगितलं आहे की ते तुमचं घर बघायला येतील आणि मगच फायनल डिसिजन सांगतील. झालं, ही लोकं आता इतके हिरमोडतात, त्यातून अण्णा तर नाट लावूनच बसतात की झालं याचं लगीन. यशोदा त्याचा पण चेहरा उतरतो की करपलं माझं थालीपीठ. पाण्या विचारतो की पण ही मधली स्टेप कॅन्सल करता येणार नाही आहे का? त्यावर काळेमामा सांगतात की आता तुम्ही मुलगी बघितली, त्यांचं घर बघितलं, आता ते पण तुमचं घर बघायला येतीलच ना. मग काय आता हे लग्न होत नाही बाबा. हेच असंच त्यांना निगेटिव्ह वाटत असतं. इकडे राजा आता एका कस्टमरला गाडीत घेऊन जात असतो. त्यावेळेलाच ते विचारतात की तुझं लग्न झालं आहे का? राजा सांगतो नाही. ते काका राजाला म्हणतात की अरे लग्न तर करायला पाहिजे ना, जोडीदार पाहिजे प्रवासात सोबत. त्यावर राजा सांगतो की नाही म्हणजे इच्छा तर आहे, पण तुम्ही सुचवा की मग. त्यावर ते काका सांगतात की सुचवायला काय मी सुचवेनच रे, पण ना जे आपलं असतं ना ते असं सुचवून मिळत नाही, तर ते अचानक येतं धाडकन समोर. आणि तसंच काहीसं होतं, कारण राजाची गाडी आणि विवानची गाडी एकमेकांना धडकते. राजाच्या समोर अचानक अवनी येणार असते. आता दोघांचीही धडक होते तेव्हा सर्वच जण घाबरून जातात. दोघेही रागाच्या भरात गाडीच्या खाली उतरतात. राजा शांतपणे बोलतो की काय भावा, अरे गाडी जरा बघून चालव की. अरे गाडीला गाडी चाटून गेली की. यात आता राजाची काय चूक आहे? एकतर विमानच स्वतः गाडी उलट्या दिशेने घेऊन आला. त्यावर तो राजाला चारेरावी करतो, दमदाटी करतो. स्वतःला गाडी चालवायला येत नाही तर कशाला घेऊन येतोस रे तू? राजा जरी सरळ बोलत असला तर विमान वाकड्यातच शिरतो. राजा उलट त्याला म्हणतो की भावा, अरे हे तर मी बोलायला पाहिजे तुला. त्यावर विमान त्याच्यावरती वचकतो की कॅबवाल्या, अरे लायसन्स तरी आहे का तुझ्याकडे? त्यावर राजा त्याला सांगतो की कॅबवाल्या काय कॅबवाल्या, नाव आहे आपलं. त्यावर विमान म्हणतो की हो, मूर्ख किंवा बावळटच नाव असेल ना तुझं. आता हा अपमान राजाच्या जीवाला लागतो आणि तो अचानकच उडी मारून त्याच्या समोर थबकतो. राजाला असं समोर आल्याचं पाहून विमान घाबरून 2 पावले मागे सरकतो. राजा विवानला जाब विचारतो की पण इथून घुसलाच कसा काय तो? त्यावर विवान त्याला दमदाटी करतो की का मला यायचं तिथून मी येईन, तू कोण लागून गेला मला शिकवणारा? त्यावर राजा हसतो आणि म्हणतो की भाई, तू असाही कुठूनही घुसायला लागला ना, पब्लिक जोड्याने मारेल तुला. तेव्हा विवान डायरेक्ट राजाची कॉलरच पकडतो. आता मोठा राडा होणार हे कळून येताच
अवनी स्वतः दोघेही खाली उतरणार तर विवानच्या आई त्या दोघींनाही अडवते. ते सांगते की तुम्ही जाऊ नका कुठे. किती माजोरडा आहे हा ड्रायव्हर, किती आगाव आहे. याला 4 इंग्लिशमधून शिव्या घातल्या ना की मग याला कळेल. त्यावर अवनीही मुद्दामच त्यांना टोमणे मारते की हो, पण त्या ड्रायव्हरने जर 4 मराठीतून शिव्या घातल्या, झेपणार आहे का विवानला? विवानच्या आई सांगते की बॉडी बिल्डर आहे माझा मुलगा. अवनी टोमणा मारते की बाउन्सरच आहे ना पण. आता विवानच्या आईने डोळे वटारून बघताच अवनी लगेच शब्द फिरवते की नाही म्हणजे भारी छान आहे. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा छान उत्कृष्ट भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. राजा मुद्दामच टोमणा मारतो की समजावं तुमच्या टॉम्याला. त्यावर आता तो अपमान सहन होत नाही म्हणून विवान पुन्हा राजाचे कॉलर पकडतो. पण राजाला आता भलताच राग येतो. राजा विवानचे रस्त्यातच धुलाई करणार ते आधीच अवनी समोर येते. आणि अवनी जेव्हा राजाला रिक्वेस्ट करते ना, तेव्हा राजाला का कोण जाणे पण तिचं ऐकावं वाटतं आणि तो लगेच विवानची कॉलरही सोडतो. पण याच राजाचे आता ड्रायव्हर म्हणून अवनीच्याच आयुष्यात एंट्री होणार आहे. प्रेक्षकांनो, पायी तुझा आशीर्वाद नव्या मालिकेचे एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून सगळे भाग तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील.